नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्या राशी 2025 कन्या राशीचे राशी भविष्य याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कन्या राशी 12 राशीपैकी 6 नंबरची ही रास असून या राशी स्वामी हा बुध ग्रह आहे व ही पृथ्वी तत्वाची ही कन्या रास आहे। कन्या राशीची व्यक्ती हे सर्वात बुद्धिमान ह्या कन्या राशीची व्यक्ती असतात किंवा हे सर्वात बुद्धिमान रास ही कन्या रास आहे। हे 2025 वर्ष हे कन्या राशीसाठी भाग्याची साथ ह्या राशीला लाभणार आहे। तसेच लकी म्हणजे लाभदायक हे वर्ष कन्या राशीसाठी राहणार आहे, कारण ह्या 2025 वर्षामध्ये कन्या राशीचे जे लोक आहेत ते मोठे खरेदी करणार आहेत। त्या उदाहरणार्थ सांगायचे म्हणजे घर किंवा वाहन खरेदी हे मोठी खरेदी होणार आहे। तसेच मोठे कार्य देखील ह्या राशीची व्यक्ती यावर्षी करून दाखवतील। शनीची 7.5 किंवा 2.5 की म्हणजे त्याला आपण ढैया म्हणतो ती सुद्धा ह्या कन्या राशीला ह्या वर्षी नाही, त्यामुळे उत्पन्नाचे स्तोत्र देखील भरपूर वाढणार आहेत। नवरा बायको तसेच आपल्या घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये ताणतणाव किंवा वाद भांडण तंटा होणार नाही याची खास करून ह्या कन्या राशीच्या व्यक्तीने ह्या वर्षी काळजी घ्यावी। तसेच मोठ्या लोकांच्या बरोबर ह्यांचे संबंध वाढतील व करिअर किंवा व्यवसाय करत असतील करिअरमध्ये सुद्धा वृद्धी भरपूर होईल। कन्या राशीची व्यक्ती जर भागीदारी म्हणजे पार्टनरशिप मध्ये जर व्यवसाय करीत असतील तर थोडेसे लक्ष द्यावे लागेल किंवा सतर्क राहावे लागेल। कर्ज आजारपण पैसा यातून ह्या कन्या राशींची व्यक्तींची सुटका होण्यासाठी यावर्षी मदत होणार आहे व नातेसंबंधी देखील अनुकूल राहतील। प्रगती देखील भरपूर होईल, समाधानकारक परिणाम देखील मिळतील। पैशाची बचत उत्तम होईल व ज्या पण जिथे पण त्यांनी गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट करतील त्यांना फायदा भरपूर होईल। धार्मिक गोष्टी सुद्धा त्यांच्याकडून भरपूर घडतील किंवा होतील। लांबचे प्रवास देखील ह्या कन्या राशींच्या व्यक्तींसाठी घडणार आहेत। या कन्या राशीच्या लोकांनी खास करून आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी व कुटुंबाची देखील काळजी घ्यावी। कर्ज घेताना ह्या वर्षी जर गरज असेल तरच कर्ज घ्यावे, नाहीतर कर्ज घेऊ नये। तसेच लग्नाचे योग देखील ह्या वर्षी कन्या राशींसाठी आहेत। या कन्या राशीच्या व्यक्तीने ह्या वर्षी उपासना म्हणजे श्री गणेश म्हणजे गणपतीची ह्या वर्षी उपासना करावी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार,